जालन्यात गुंडांचा माज उतरवला। ज्या हातांनी चाकू चालवला त्याच हातांना बेड्या ठोकून कदीम जालना पोलिसांनी काढली भर रस्त्यात धिंड। जालना शहरात आता गुंडांची खैर नाही। कायद्याचा मान राखाल तर ठीक, नाही तर पोलीस तुमचा माज कसा उतरवतात याचंच एक जळजळीत उदाहरण आज जालना शहरात पाहायला मिळालं। भर रस्त्यात चाकू हल्ला करून दहशत माजविणाऱ्या या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी आज त्यांच्याच भाषेत धडा शिकवला। होय, ज्या हातांनी चाकू चालवून रक्ताचे सडे सांडले त्याच हातांना आज पोलिसांनी दोर बांधले आणि भर बाजारात त्यांची धिंड काढली। आम्ही गुन्हेगार आहोत असं म्हणण्याची वेळ या चाकूबाजांवर आली आहे। नेमकं काय आहे प्रकरण, बघा आमचा हा सविस्तर रिपोर्ट। जालना शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले होते। चाकू हल्ले, मारामाऱ्या आणि दरोड्यांच्या वाढत्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण होते। पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। मात्र आज कदीम जालना पोलिसांनी असा काही दणका दिला की गुन्हेगारांचे धाबे दणाणले। 8 दिवसापूर्वी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला झाला होता। या हल्ल्याने संपूर्ण शहर हादरलं होतं। या प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना बशीर खान आणि बबलू बशीर खान हे दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर होते। कदीम पोलिसांनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या, पण पोलिसांनी एवढ्यावरच न थांबता गुन्हेगारांच्या मनातील पोलिसांची भीती परत मिळविण्यासाठी त्यांची नूतन वसाहत परिसरातून धिंड काढली। ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी आज हे आरोपी मान खाली घालून चालताना दिसले। पोलिसांच्या या ॲक्शन मोडमुळे जालना शहरातील गुंडांना आता स्पष्ट इशारा मिळालाय की जर तुम्ही कायद्याशी खेळाल तर पोलीस तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही। पोलिसांच्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे, पण आता प्रश्न असा आहे की जरब अशीच कायम राहणार का?